सगळे आदिरा माझ्या मना ऐक एक मात आदिरा माझ्या मना ऐके एक मात आदिरा माझ्या मना ऐक मात आदिरा माझ्या मना ऐक मात बोला आदिरा माझ्या मना ऐके एक मात आदिरा माझ्या मना ऐके एक मात तुकारे तुचित निरंतर तुकारे दुष्यंत निरंतर तुकारे तुचित निरंतर तुकारे दूषित निरंतर तुकारे तुचित निरंतर निरंतर तुकारे दूषित निरंतर निरंतर तुकारे तुचित निरंतर निरंतर तुकारे दूषित निरंतर निरंतर हेची चिंता काय खावे म्हणूनी हेची चिंता काय खावे मनऊनी हे चिंता काय खावे मनऊनी मनवोनी हेची चिंता काय खावे मनऊनी हेची चिंता काय खावे मनवोनी हेची चिंता काय खावे बसलेल्यांनी म्हणलं तरी चालतंय बरं का तुम्ही म्हणलं तरी चालतंय हेची चिंता काय खावे मनवोनी काय खावे म्हणून आहे हेची चिंता काय खावे मनवोनी भले तुझ होनी पक्षीराज भले तुझा होणे पक्षीराज भले तुझ होनी पक्षीराज भले तुझा होणे पक्षीराज भले तुझ होनी पक्षीराज पक्षीराज भले तुझा होणे पक्षीराज पक्षीराज भले तुझा हुनी पक्षीराज पक्षीराज भले तुझा होणे पक्षीराज पक्षीराज हेची चिंता काय खावे म्हणूनी हे चिंता काय खावे म्हणऊनी हे चिंता काय खावे म्हणऊनी हे चिंता काय खावे म्हणऊनी हेची चिंता काय खावे मनवोनी हेची चिंता काय खावे मनवोनी हेची चिंता काय खावे मनवोनी हेची
हरी अधीरा माझ्या मना ऐक एक मात, अधीरा माझ्या मना ऐके एक मात, थाप तुकारे दुश्चित निरंतर, हेची चिंता काय खावे म्हणूनी, भले तुझहुनी पक्षीराज, पहाते चातक नेघे भूमी जळा, पहाते चातक नेघे भूमी जळा, वर्ष तो उन्हाळा मेघतया, हेची चिंता काय खावे म्हणूनी, भले तुझहुनी पक्षीराज, अवघ्या यातीमध्ये ठक हा सोनार, अवघ्या यातीमध्ये ठक हा सोनार, तया घरी व्यापार झारियाचा, हेची चिंता काय खावे म्हणूनी, भले तुझहुनी पक्षीराज, तुका म्हणे जळी वनी जीव एक, तुका म्हणे जळी वनी जीव एक, तयापाशी लेख काय असे, हेची चिंता काय खावे म्हणूनी, भले तुझहुनी पक्षीराज. काय म्हणतात महाराज? जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत श्री संत तुकोबाराय या भंगातून तुमच्या आमच्या जीवाच्या चिंतेचा लेखाजोखा करतायत. सगळेजण चिंताग्रस्त का आहेत? तर त्याचं कारण जगद्गुरु तुकोबाराने सांगितले, मन बेचैन आहे, अधीर आहे, अधीर, त्या मनाला धीर नाही. म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्या मनाला उपदेश करतात. मनाला म्हणजे विठ्ठल पटलाला तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे, स्वतःचं नाव तुम्ही घ्यायचं, आणि धीर नसलेल्या मना, अधीरा माझ्या मना ऐक एक मात, तुकारे दुश्चित रात्रंदिवस. का रात्रंदिवस बेचैन आहे? दुश्चित या शब्दाचा दुसरा शब्द काय? बेचैन. का रात्रंदिवस बेचैन आहे? तुम्हाला खायला कमी का? लिहायला कमी का? राहायला कमी का? गॅस कमी का? काय कमी तुम्हाला? कमी नाही तरी बेचैनपणा थांबलाय का? कितीतरी घरामध्ये आहे ते रात्रंदिवस चिंता आहे, काय खाऊ, हेची चिंता काय खावे म्हणूनी. काही लोकांनी 10 टाक्या घरात आणून ठेवल्या. कशाच्या? गॅसच्या. काय तुम्हाला जाळून घ्यायचं का? नाही, पुढच्या वर्षी मिळेल का नाही, पुढच्या वर्षी बघू ना. आता सध्याचं भाग्यवन एका टाकीवर. माणसा इतका हावरी जात जनावराची सुद्धा नाही. हेची चिंता काय खावे म्हणून. घर भरलेलं आहे अन्नधान्याने तरी चिंता. आपल्यापेक्षा पशुपक्षी कितीतरी चांगले तुकोबाराय म्हणतात, भले तुझहुनी पक्षीराज. निर्धास्त असतात. आत्ताचीच फक्त चिंता, पुढची चिंता नाही. आता रात्रीचीच, ते बी आलं समोर तर खायचं, दुसऱ्याचा डाला मारून नाही खायचं. आपलं कसं आहे, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याला. आपल्यापेक्षा पशुपक्षी कितीतरी चांगले आहेत. एक उदाहरण द्यायचं म्हणून एका पक्षाचं उदाहरण तुकोबारायने दिलं या अभंगात. किती जरी तहान लागली
तरी तो चातक नावाचा पक्षी पृथ्वीवर पडलेल्या पाण्यामध्ये चोच बुडवत नाही. तुमचे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा जलमय जरी झाला आणि त्याला मरणा इतकी ताण लागली, कोणाला? चातकाला. पृथ्वीवर पडलेल्या पाण्यामध्ये तो चोच बुडवत नाही. टाकीच्या नाही, पिपातल्या नाही, घागरीतल्या नाही, JRच्या नाही, बिस्लरीच्या तर मुळीच नाही. त्याला पाणी कुठलं लागतं? ऐका, तो काळजी करत नाही पाणी पिण्याची, तरीसुद्धा उन्हाळ्यात त्याच्यासाठी पाऊस पडतो. उन्हाळ्यात आता काय पाऊस पडायचे दिवस आहेत का? आता काय पाऊस पडायचे दिवस आहेत का? तरी परवा झाला ना थोडा पाऊस. हे 4 थेंब येतात कुणासाठी? तिसरं कडवं सांगतात, पहाते चातक नेघे भूमी जळा, वर्ष तो उन्हाळा मेघतया. सोनाराची जास्त पळापळी असते का कोंबडे ऐकणाराची? पळापळी जास्त कोणाची असते? कॉक 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 कॉक. सगळा कालवाच, घरात कालवा, बाहेर कालवा, ऐकताना कालवा, घेताना कालवा, देताना कालवा. 1-1, 5-5 कोटी रुपयाचा व्यवहार होते, पण सोन्याच्या दुकानात कालवा असतो का? का असतो? ज्वेलर चोपदार आज 1.5 लाख रुपये किलो आहे सोनं. बरोबर आहे का? होय म्हणले बा, होय म्हणले. सोन्यामध्ये तुम्ही सगळी पक्के रंगले, त्यामुळे तुम्हाला भाव नक्की माहिती आहे. सोनार हा असा माणूस आहे, इथला सोडून बरं का, इथलं कोण असेल तर त्यासाठी बोलत नाही मी, अभंगातलं बोलतोय. बायकोचं जरी सोनं मोडायला आलं ना, बायको तिची स्वतःची, तरी त्यात काहीतरी गाळ्या मारणारच. त्याने नाही म्हणू दे, आपलं कीर्तन सांगायला सोडून देऊ, कोणी बी कुठला बी सोनार येऊ द्या, मी त्यात काही एवढं काहीच लबाडी केली नाही असं होणारच नाही. म्हणून त्याला ठक म्हणलेले. सगळ्यात ठकवणारी तुकोबारांचे शब्द आहेत, विठ्ठल पाटलाच नाहीत. अवघ्या यातीमध्ये ठक हा सोनार, तया घरी व्यापार झारियांचा. खरंय का खोटं? हे खरंय का? एखाद्या पाहुण्या असणाऱ्या सोनाराकडे जावा तुम्ही, 10 तोळे घ्यायचं म्हणा, ते मजुरीत का व्हायना काढणारच. ते म्हणणार GST नाही लावत हो, पण मजुरी द्यावीच लागते. तो काय राजा होतो असं नाही, किती जरी लबाडी केली तरी. हे मोठ्या धंद्यावाल्याचं उदाहरण दिले, मग छोट्याने सगळ्यांनी आपापला सातबारा तपसायचा. कामापेक्षा जास्त नफा घेऊन लोकाला ठकवणं, त्याला ठग म्हणतात. व्यापार करणं चुकीचं नाही, व्यापार करणं हे बरोबर आहे, परंतु व्यापारामध्ये मर्यादित टक्केवारी घेणं त्याला व्यापार म्हणतात. काहीतरी 4 लाखाचं 5 लाख झालंच पाहिजेत. किती? व्यापार कशाला म्हणतात? कमीत कमी 4 लाखाचं किती व्हायला पाहिजे? 5. एक जण म्हटलं आपण भरपूर व्यापार केला, 1 कोटी भांडवल घातलं आणि 1 वर्षाच्या अखेरला हिशोब केला तर 60 लाख रुपये झाले. या म्हणलं तुझ्या पाया पडू दे. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. ज्यात हित असतं त्याला व्यापार म्हणतात. हे काय कीर्तनकारांनी शिकवायला पाहिजे का? म्हणून तुकोबारांनी सांगितलंय, आपली चिंता आहे बजरंग महाराज, जीवाची, फक्त मनुष्य प्राण्याची. बाकीची जळचर, भूचर, खेचर, वंचर अजिबात दुसऱ्या वेळेची चिंता करत नाहीत. म्हणून तुकोबाराय शेवटच्या कडव्या सांगतात, तुका म्हणे जळी वनी जीव एक, तयाजवळी लेख काय असे. काय असते काय लेखाजोखा त्याच्याकडं? लेख असते का? लिखाण
आज एवढा नफा झाला, उद्या तेवढा तेवढा, असं काय असतंय काय? बरं, हिशोब नसतो म्हणून काय उपाशी मरतात काय? पशु पक्ष्यांना जळचर, खेचर, वंचर, भूचर, आकाशात उडणारे, जमिनीवर सरपटणारे, पाण्यात पोहणारे, 4 पायाचे 2 पायाचे, एवढे पशुपक्षीत, मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि शिपायापासून ब्रह्मदेवापर्यंत एवढे जीव आहेत. त्यापैकी लेखाजोखा हिशोब ठेवणारा प्राणी कोणता आहे? मोठ्याने बोला की, एवढं का भेटा? मनुष्य. कोणता? मनुष्य. म्हणून तर हिशोब ज्याला ज्याचा जास्त हिशोब मोठा का नाही त्याची चिंता जास्त. आमच्या सोलापूर जिल्ह्यात असा नियम आहे, जेवढं झाड उंच तेवढं वारं जास्त लागतं. तुमच्याकडं कसं आहे? जेवढं झाडाची उंची जास्त तेवढा वारा त्याला काय होतो? जास्त लागतो. जेवढं तुम्ही प्रपंच मोठा कराल, वाढवाल, तेवढं तुम्ही बेजार व्हाल. आणि सगळे बेजार आहेत बरं का. प्रापंचिक माणसं सगळी बेजार आहेत. एकाच्याही चेहऱ्यावर उमललेल्या गुलाबासारखं तेज दिसत नाही. विनेकरी बरोबर आहे का? माझ्या बाजून बोला तुम्ही, दोन्ही बी विनेकरी. आपल्या पार्टीत या. एकाही प्रपंचिक लोकाचा चेहरा असा टवटवीत दिसत नाही. सगळ्याचे, माझ्यासहित 99% प्रापंचिकाचे चेहरे भाजलेल्या वांग्यासारखे बारीक. कारण काय? चिंता. चिंतेचं कारण काय? मनाची बेचैनता. तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर मनाची बेचैनता थांबवली पाहिजे. नुसत्या गोळ्या खाऊन नसते तणाव कमी होत. वंजळ वंजळ गोळ्या खाताला का मरायला लागला, थोबाडं सुजली तुमची गोळ्या खाऊन खाऊन. भविष्यकाराकडे जाऊन नाही नीट होत, अशोक खरातकडे जाऊन तर अजिबात नीट होत नाही. अशोक खरात लयच ओळखीचं दिसतोय तुमच्या, लय हसली म्हणून. कीर्तनकाराच्या माड्यावर 100 घालून नीट चांगलं होत नसतं. संसारात चांगलं वागून चांगलं होत असतं. 2026 सालाला सुद्धा नालायक मंडळी अजून अंधश्रद्धेला बोलतात म्हणल्यावर याच्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कमीपणा काय असू शकतो? ही असली प्रकरणं आज घडत असतील तर राजकीय नेतृत्व, धार्मिक नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्व अजून समाजापर्यंत जनजागृती करण्यासाठी कमी पडतं, हे मान्यच करावं लागेल. लाज वाटत नाही सासू सासऱ्याला चहा देत नाही ना आमच्या घरातले भांडणेत म्हणून बोला सांगायला, भविष्य करायला सांगायला? सासू सासऱ्याला चहा देत जा, चांगलं होईल घरात. नवऱ्याला डोळं उठून जेवायला वाढायचं बंद करा, चांगलं होईल घरात. बायकोला दारू पिऊन मारायचं बंद कर, तुझं चांगलं होईल. अभ्यास कर वर्षभर, म्हणजे तू परीक्षेला पास होतील. त्या हनुमंताला नारळ फोडून नसते पास होत. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. तरी का करणे
कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती तरी का करणे लागे पती तरी का करणे लागे पती नवसे कन्या पुत्र होती सगळे मना मनापासून जरा का करणे परत 10 ला कीर्तन सुटलं नाही तर 12 वाजेपर्यंत चालणार सगळे म्हणा तरी का करणे लागे पती तरी का करणे लागे पती किती वर्षापूर्वी सांगितले तुकोबारांनी 375 वर्षापूर्वी सांगितले किती वर्षापूर्वी 375. ज्ञानोबारांनी जनजागृती 800 वर्षापूर्वी केली 750 पावणे 800 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी जनजागृती 500 वर्षापूर्वी केली आहे तरी आज इंटरनेटचं जग म्हणून घेता कॅम्प्युटरचं युग म्हणून घेता डिजिटल भारत ही संकल्पना म्हणता बरोबर आहे चंद्रावर तुमचा मुक्काम गेला आहे सूर्यावर देखील मुक्काम चालला आहे आपल्याकडे प्लॉटिंग पडलं आहे आपल्याकडे एजन्सी त्याची कोणा सूर्यावर जर कोणाला फ्लॅट घ्यायचा असला तर 51 कोटी रुपये आत्ता भरायचं 37 वर्षांनी माझ्याकडनं फ्लॅट घ्यायचा मी सुद्धा दुसरा अशोक खरातच आहे एक सूर्यावर प्लॅटिंग पडायला लागले आहे ना तिथं जीवसृष्टीची शोध चाललाय तिथं जीवसृष्टी राहू शकते का एवढं जर तुम्ही उंच गेलाय तरी आणि ह्या नालायक कर्माला तुम्ही बळी पडताय म्हणल्यावर तुम्ही सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे मला सांगा पहिल्यांदा ह्या रॅकेटमध्ये आहेत ना आता उद्या उघडं होऊ द्या किती मासे गळायला लागतात त्यात बघा आणि सगळी सुशिक्षित आहे सगळी सुशिक्षित एक सुद्धा अशिक्षित नाही असा रांगडावार करीन नांगरावर जाणारी एक सुद्धा नाही ते सगळी फसलेत कोण कोण डॉक्टर वकील मंत्री कुत्री इंजिनियर PSI पायलट हे झकमारे हे जे काय म्हणतात हे ती एकामेकाला मिट्या माटत्या ती नटनट्या सुद्धा त्यात हे झाले फसलेत का बोलावं लागतंय तिडीक उडते महाराज डोक्याची महाराजाचं पाय दाबत जाऊ नको नवऱ्याचं पाय दाबत जा महाराजाचं पाय दाबून नसते चांगलं होत म्हणून आपल्या फाडावर 2 चोपदार असतात काठी घेऊन कोण जर असं पायाला हात लावाय फक्त डोकं टेकवायचं निघायचं हात लावायला लागला की काठी फाट दिशेने लोक म्हणतात लयच वास करायचे ना कडक नियम आहे त्यांचंच बरोबर आहे नाही तर असं घात होते नीट वागून चांगलं होतं का डुप्लिकेट परमार्थ करून चांगलं होतं तुम्ही सांगा महाराज आजोबा तुम्ही सांगा नीट वागून चांगलं होतं का परमार्थाची सोंग करून चांगलं होतं सगळ्यातर्फे तुम्ही बोला ना म्हणून ज्ञानोबाराला म्हणावं लागलं आपुली आपण करा सोडवून आपुली आपण करा सोडवून आपुली आपण करा सोडवून आपुली आपण करा सोडवून संसार बंधन सोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी
सोडवन आपुली आपण करा सोडवन म्हणा सगळे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी तोडावेगी संसार बंधन तोडावेगी तोडावेगी संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. दुसरं तुमचं कुणीही वाटोळ करायला रिकामं नाही. माझा मीच झालो शत्रू. कैचा पुत्रदारा कैचा मित्रू. अरे कशाचा मुलगा तुझं वाटोळ करतोय आणि कशाचा तुझं मित्र वाटोळ करतोय. काही लोक म्हणतात महाराज आमचं सगळं चांगलं आहे पण आमची बायकोच लय बेकार आहे. मी म्हणलं समुद्रात नेऊन बुडेव मला कशात सांगतो. बायको बेकार नसते, लक्षात घे. बायको कधीच बेकार नसते. ती आईबापाला सोडून तिकडचं सगळं सोडून 21 वर्ष तिथं स्वच्छंद विहार केलेली तुझ्या ह्या गुटखा खाणाऱ्या अवलादीच्या ताब्यात सापडलेली असते. तूच बेकार असतो, बायको नसते बेकार. माझा मीच झालो शत्रू. कैचे पुत्रदारा कैचा मित्रू. कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तू का म्हणे. मीच माझ्या काय एक तूच तुझ्या. बोला बोला मोठ्याने बोला. तूच तुझ्या. हे नुसतं काय म्हणायचं असतं का. बायकोचं मंगळसूत्र तोडून नेलं आणि त्या दारूच्या दुकानात घाण ठेवलं. माझ्या येऊन पाया पडतो महाराज 100 रुपये दारानं आमचं कसं बरं व्हायचं. 100 रुपये पायावर ठेवून नीट होत. वागण्याचा बोलण्याचा चालण्याचा कुठलाच ताळमेळ नाही. परमार्थाची सोंग करतो आपण. ऐका, देश सेवेमध्ये देव सेवेमध्ये धर्मसेवेमध्ये सोंगाचं काही चालत नाही. लक्षात घ्या. सोंग करणारी माणसं उलट देव धर्म आणि सामाजिक कार्य उद्ध्वस्त करत असतात. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. म्हणा जरा. देव जोडे ऐसे नाही. देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. देव जोडे ऐसे काही. ऐकून म्हणा. सोंगे छंदे काही
सोंगे छंदे काही सोंगे छंदे काही नो 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 चाल आठवली ना तशीच लय तरबेज आहे तुम्ही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. देवाच्या भक्तीमध्ये समाजाच्या सेवेमध्ये आणि धर्मकार्यामध्ये सोंग आणि छंदाचा काही उपयोग होत नाही. परमार्थ श्रद्धेचा असावा का स्पर्धेचा असावा? श्रद्धा माणसाला मुक्कामापर्यंत घेऊन जाऊ शकते. स्पर्धा माणसाला त्या साधनेला गाळ्यात घालून टाकते, बुडवून टाकते. महाराज उगा ह्या मंदिराचा सप्ताह मोठा झाला म्हणून दुसऱ्या मंदिराने 1 कोटी रुपये खर्च केला, मातीत जाणार ते मंदिर. श्रद्धेचा असावं का स्पर्धेचा असावा? श्रद्धावान लभते ज्ञानम. गीताशास्त्र काय सांगते? ज्ञानाची प्राप्ती श्रद्धेने प्राप्त होते, स्पर्धेने प्राप्त होत नाही. म्हणून सगळ्याला माझी विनंती आहे, आपल्या चिंतेचं कारण दुसरं कोणच नाही. आपल्या चिंतेचं कारण कोण आहे? तुम्हाला ते ही माहिती आहे का? कोळी 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 नावाचा एक बारीक किडा ते काय करते? घर बनवते बघा. हां बोला बोला काय? कोश कीटक बरोबर आहे, बनते बरोबर आहे. ते इतकं घर पॅक बनवतंय, दुसरं काहीच आत जात नाही. परंतु दुसरं काय आत जात नाही, पण ही त्यातनं निघत नाही. आत जात नाही दुसरं कोण. कंपाऊंड पॅक असते आणि तिथं लिहिलेलं असतंय कंपाऊंडवर, कुत्र्यापासून सावध राहा. आणि आत गेलो तर कुत्रंच नसते. मी म्हणलं शेजाऱ्याला हे का लिहिलं हो? आत तर आत गेलो, मी ते सगळ्या बंगल्यात फिरून आलो, मसाला दूध घेऊन आलो, ग्लासभर 500 रुपये दक्षिणा घेऊन आलो, मला काय कुत्रं नजर पडलं नाही. बाहेर का बोर्ड काढलाय? म्हणले महाराज तीच कुत्र्याची अवलादीच आहे, त्याला बिहून कोण जातच नाही, तुम्हालाच कसं नेलं काय की? म्हणून तर कुत्र्यापासून सावध राहा म्हणून लिहिलेलं असते. मिथ्या मोहपाशा शूक नलिके दैसा, मुक्तपणे अपैसा पळून येणे. ते घर तयार करते महाराज, आणि त्यात गुंतय, मरून जातंय, त्याला बाहेर निघायचं कळत नाही. कुणाचं सांगतोय मी? कोळ्याचं सांगाय आलो काय? 350 किलोमीटर. हे आपलं सगळ्याचं तसंच आहे. बरेच लोक म्हणतात महाराज एवढ्या नाताचं लग्न झालं ना, मी पंढरपूरला यायला रिकामीच आहे. तुला ताटीवर बांधलं तरी पंढरपूरला मिळणार नाही, लक्षात घे. संसारातली कामं कुठे सुटत असतात काय? कोणीही सांगावं माझं संसारातलं काम सुटलंय, सगळी कामं संपल्यात, आपल्याकडनं 1 रुपया बक्षीस घेऊन जायचं. कोणी सांगा, करा हातवर. आपल्याबरोबर भरपूर पैसे आहेत, कारण प्रत्येक पाकिटात 1-1 रुपया दिलेला मी साठवले. तो असे 2 पोते भरलेत. सगळ्यांनी जर हात केले तरी 1-1 रुपया द्यायचं, माझी ताकद आहे. कोणी सांगा, माझी संसारातली कामं करून करून करायची संपलेत. मागं बघू काय? एक प्रश्न विचारतो, संसार म्हातारा होतो का संसार करणारी म्हातारे होतात? संसार तसाची तसाच 22 वर्षाचा असतो, कायमचा. त्याला मिशे येत नाही, त्याचं केस पांढरं होत नाहीत, त्याचं दात पडत नाहीत. आतापर्यंत संसार करणारी मेली का संसार मेला? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा
मेला बाप मसणा गेला आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला एकत देखत ना तू पण तोही तैसा झाला एकत देखत ना तू पण तोही तैसा झाला आजा मेला पंज मेला बाप मसणा गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला पंजा मेला पंजा मेला वा बाप मसना देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला आजचा आजचा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला तरी संसार म्हातारा झाला नाही. आजचा या शब्दाचा अर्थ कळतो ना. आजचा आजचा कोणाला म्हणतात म्हणा की ज्याला नातू झालाय त्याला आजचा म्हणतात. नातू नाही त्याला आजचा कसं म्हणता येईल होय. नातू किंवा नात झाली पाहिजे त्यावेळेला तुम्ही कोण झाला आजचा. आजचा म्हणजे मी आता जन्मलोय तू आजची आजचा आजचा तुझं काही सुद्धा इथं काम नाही. मी आता झालोय तुझ्या कुळाला वंशाचा देवा आहे ना तू इथं चुली पुढं किचनमध्ये लय मचमच करू नका. आजची आजचा आजचा म्हणजे आज खरं हे संकेत आहे शब्दच त्या अर्थाचे आहेत. आजचा म्हणून आपण लचांड वाढवलंय आणि हे लचांड आपल्या मनाच्या बेचैनतेला कारणीभूत आहे आणि मनाची बेचैनता आपल्या जीवनामध्ये चिंता वाढवते. चिंता दुसरं काही नाही. तुमचं मन बेचैन आहे तुम्ही चिंताग्रस्त असणार. गाड्या असू द्या फॉर्च्युनर असू द्या माड्या असू द्या AC बंगले असू द्या ऐश्वर्या रॉयसारखी बायको असू द्या अक्षय कुमारासारखा निर्व्यसनी नवरा असू द्या चिलीपिली असू द्या परंतु तुमची मनाची बेचैनता असेल नाही हे सगळं सुद्धा सुख देत नाही. 50,000च्या बेडवर झोपतून रात्रभर उलतं पालतं 2:30 वाजेपर्यंत झोप येत नाही. त्या बेडला लावणं काडी त्याला झोपतो तिथं. सरळ पटांगणात जा पोतं टाक लगे 5 मिनिटात घोरायला सुरुवात होणार तो. मी एक प्रश्न विचारतो सगळ्यांना अभंगाला धरूनच बोलतोय. ओ महाराज जे चुकीचे वाक्य ती डिलीट करून टाकायची नाही तर तुम्हाला मर्यायची शपथ आहे. हे आमचं त्याच्याकडे लक्ष नसतंय. बरोबर आहे. मी एक प्रश्न विचारतो. सगळे आपण प्रापंचिक माणसं आहे. हा अभंगच प्रापंचिक माणसासाठी आहे. अधिरा माझ्या मना ऐक एक मात तुकारे दुश्चित रात्रंदिवस.
प्रश्न असा आहे, गरिबी आणि श्रीमंती ही सुखदुःखाला कारणीभूत आहे का? गरिबी आणि श्रीमंती ही सुखदुःखाला कारणीभूत आहे का? 500 रुपये रोजाने पुरुष रोज मजुरीने जातोय, 300 रुपये रोजाने बायको मजुरीने जाते आहे, आणि संध्याकाळी 5 वाजता दोघंही घरी येतात. बायको म्हणते 2च मिनटं थांबा, आताच गॅस पेटवते किंवा चूल पेटवते, गरम पाणी करते. तसं गार पाण्याने हात धुवू नका, हातपाय धुवू नका. आणि 5 मिनटात गरम पाणी घेते, बकेट भरून देते, आणि तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी चूल पेटवते, मीही फ्रेश होते. हातपाय धुईपर्यंत इकडं तिकडं थोडं काहीतरी करेपर्यंत अर्ध्या तासात तर स्वयंपाक तयार होतोय महाराज. आणि हे पहा, दिवसभर आपण फार काम केलेलं आहे. आता असं करा, तुम्ही आता ते टी व्ही बघत बसू नका, मोबाईल बघत बसू नका. आधी 2 घास खाऊन घेऊ, नंतर मी भांडी कोंडी घासते, सगळं करते, मग तुम्ही निवांत टी व्ही बघा, झोपा, काही करा. 2 जण मिळून राजा राणीसारख्या गप्पा मारत जेवताना महाराज 2.5-3 चपात्या दोघंही खातात. इतकाच भात, पाव किलो भात दोघंच आणतात. त्याच्या विरोधात श्रीमंताचं घर बघा, रात्री 11 वाजता घरी येतही, बायको वाट बघून बेजार होते, आणि मोजून 50 ग्रॅमचा भात दोघांसाठी केलेला असतो, बासमती. किती ग्रॅम? 50 ग्रॅमचा भात शिजवलेला असतो, आणि जेवायला बसताना बरोबर मधनं रेग वाढायची. जास्त कमी झाला की पादायला सुरुवात, कमी जास्त झाला की एक घास सुद्धा इकडे तिकडे होता कामा नये. ऐका, जर श्रीमंत घरातली 11 माणसं 11 वेळेला वेगळे वेगळे जेवत असतील, आणि गरीब घरातली 12-15 माणसं सगळी संध्याकाळचं जेवण एकत्र जेवत असतील, खऱ्या अर्थाने श्रीमंत घर कोणतं आहे बोला? असं दिसतं म्हणताय तुम्ही, तसं वागत नाही. तळता तळता अर्धा किलो भजी खाता नवऱ्याची वाट बघत नाही, आपल्याला लाज वाटत नाही. आणि तू बी झकमारे डुटीहून येताना वडापाव वाचा खात येतो, इथं घरचं कसं गोड लागणार? खरंय का खोटं आहे महाराज? घरी निघाल्यानंतर जर तुमची आई आणि तुमची पत्नी 2 तास अबदून सुंदर चवदार स्वयंपाक करत असेल, आणि तुम्ही येता येता वडापाव खाऊन आला, तर ते घरी गेलेला स्वयंपाक गोड लागतो का? लाज वाटत नाही आपल्याला? तुम्ही म्हणाल ही लाज काढणार कुणी बोलवलं गाडी? ते शशिकांत महाराज आहेत, त्यांच्याकडे दगड घेऊन लागा मागं, त्यांनी बोलवले, मला फोन करून बोलले. अजून प्रपंचामध्ये आनंद मिळवायला जास्त लागत नाही, त्याला पंचतारांकित बंगलाच असावा असं काही नाही. या झोपडीत माझ्या, बोला बोला काय? या झोपडीत माझ्या काय आनंद आहे महाराज. ज्या घरामध्ये नवरा बायकोचा विचार आहे, जावा जावाचा विचार आहे, भावा भावाचा विचार आहे, माय लेकाचा विचार आहे, बाप लेकाचा विचार आहे, अपना घर है. बजरंग महाराज हे अभंगातलंच आहे बरं का. अपना घर है स्वर्ग से सुंदर. स्वर्गात कशाला जाता? आपलं घरच स्वर्ग बनवा. म्हणून मनाची बेचैनता तुमच्या वाईट वागण्याने वाढते. सन्मार्गाने वागल्यानंतर मन अजिबात बेचैन होत नाहीच नाही. इंडियन पिनल कोड ऑफ ज्ञानोबा तुकोबा या वाक्याबद्दल जर कोणाची शंका असेल, चांगला वागलाय, पवित्र वागलाय, सत्वगुणी वागलाय, मन बेचैन झालं असं कधीच होत नाही. मनाच्या बेचैनतेला कारणे तुमचा रजोगुण, आणि जास्त बेचैनतेला कारणे तमोगुण.
तमोगुणी माणसं अतिशय बेचैन असतात, त्याच्यापेक्षा कमी बेचैन असतात रजोगुणी. सत्वगुणी माणसं अतिशय कमी बेचैन असतात. आणि शुद्ध सत्वगुणी म्हणजे शांत. ज्याप्रमाणे एखाद्या बिगर हवेच्या ठिकाणी ठेवलेली दिव्याची ज्योत असते ना, निर्वातीचा दिपू सर्वथा नेणे कंपू. बघा, बिगर हवेच्या ठिकाणी आतली ज्योत आहे. आता तुम्ही तिकडंच बघा, माऊलीच्या समोर ज्योत आहे, तिकडं थोडं बघा, मी म्हणतोय म्हणून बघू, बघा आहे ना तिथं ज्योत दिव्याची, तरी तिला बाहेरचा थोडा वारा लागतोयच. जर अजिबातच वारा लागत नसल्यानंतर जशी ती ज्योत स्थिर प्रकाश देते, बरोबर आहे, तसं ज्याचं जीवन स्थिर झालंय त्याला चिंता कधीच नसते. आम्ही जीवनाच्या स्थिरतेसाठी हे लचंड वाढवतो. जेवढं जेवढं तुम्ही लचंड वाढवणार तेवढं मन बेचैन होणार. मन देवाकडं मागायचंय. प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच प्रपंच ओसरो वाकू नका, जरा वर करा. प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो. टाळी वाजवा. बसले बसले मला म्हणजे झोप लागत नाही. ओसरो चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करी का पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मोरो. ऐसे करी का पांडुरंगा. ऐसे
प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. एका दुसरे एक मुद्दा मांडतोय मी. प्रपंच छोटा असो किंवा मोठा असो, तो सुखदुःखाला कारणीभूत नाहीच नाही. जनक राजे होते. जनक कोण होते? ते बी सार्वभौम राजे होते. पुडकं देऊन निवडून आलेले राजे नव्हते. सार्वभौम राजे होते जनक. परंतु त्यांना पदवी काय? विदेही जनक. राज्यकारभार करून देखील त्या राज्यकारभाराचा एवढा देखील मळ अंतकरणाला लागून घेतला नाही. मग मी संसारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. तुमची श्रीमंती गरिबी तुमच्या सुखदुःखाला मनाच्या बेचैन त्याला कारण नाही. तुम्ही त्याला किती चिटकून धरलंय हे कारणीभूत आहे. प्रपंचाने आपल्याला धरलंय की प्रपंचाला आपण धरलंय? थोडं देवळात तरी खरं बोलत जा. प्रपंचाने आपल्याला पकडलंय का आपण प्रपंचाला पकडलंय? ते माकड पकडणारी माणसं आहेत. माकड पकडणारी. माकड पकडायचं असतं त्यांना आणि ती माकडाला काय म्हणतात? बहुत चणे आवडतात. असं नाही म्हणणार ज्यांना ज्यांना चणे आवडतात ती माकडं, असं मी वाक्य करणार नाही. पण माकडाला काय आवडतं? चणे आवडतात. मग ते माकड पकडणारी माणसं काय करतात? ज्या झाडावर माकड बसलं ना त्या झाडाखाली एक असं घागर म्हणा की घागरच माठ म्हणा, बारीक तोंडाचा माठ, त्यात चणे ठेवतात. आणि मग ते माकड काय करतंय? त्या आधी सांगितलं असतं त्या माकडाच्या थोरल्या माकडाने, हे चणं जरी घेतलं तरी अशी मूठ पकड नको. मूठ पकडलं की काय होतंय? ते निघत नाही हात. ते ऐकतंय, गुरुनी सांगितलेलं ऐकतंय. गुरुनी सांगितलेलं नुसतं ऐकतंय पण करत नाही. होय, आपण देखील गुरुनी सांगितलेलं ऐकतो का करतो? जगू महाराज ऐकतो का करतो? गुरु दाविल्या वाटा येऊन या विवेक तीर्थ तटा फेडीला मळकटा बुद्धीचा तेने. गुरुनी सांगितल्याप्रमाणे ऐकतो का गुरुनी सांगितल्याप्रमाणे वागतो? जर सगळेच वागले असते तर तुमच्यासारखे सगळ्यांनी पटके बांधले असते ना. जर ते बरेच टोप्यावर आले तर ती क्षमा करा अपराध. सांगितले असते चणं खा, फक्त हातात येतील तेवढं असं घे, मूठ बांधली की तू निसटणार नाही. आणि ती होय होय म्हटलं खाली उतरलं, घातला हात कशात? म्हणा की घागरीत किंवा माठात त्या बारक्या तोंडाच्या. आणि नेमकं ते थोडं नव्हतं, अर्धी घागर होती, भरलेलं होतं. त्याला वाटतं पुन्हा मिळतंय का नाही म्हणून असं. ते नेमकं तोंड जाताना, हात जाताना रिकामं होतं, बाहेर निघताना ती वर्ण बाकीची सांगतात, अरे चणं सोड, चणं सोड, चणं सोड, चणं सोड. 15 मिनिटं टांगत होते पण ती काय चणा सोडायला तयार ना. त्याला वाटलं आता मिळल्यात पुन्हा मिळतात का नाही, सांगता येत नाही, सोडायला तयार येत नाही. तोपर्यंत माकड पकडणं आली आणि त्याच्यावर जाळं टाकलं. हे कुणाचं सांगतोय मी? माकड सांगाय आलो ग इतक्याला. म्हणून आपण वर काय होतोय? गुंतत जातोय. गुंतलो ह्या संसारे, टाइम नसल्यामुळं तोंडी म्हणतो बरं का. कैसा झालोसे अंध मी माझे वाढवोनी, माया तृष्णेचा बाध
स्वहित न दिसेची केला आपुला वध लागला काळ पाठी सवे काम हे क्रोध आपण गुंतलोय का संसाराने आपल्याला पकडलंय का संसाराला आपण पकडलंय? खरं सांगा, म्हसोबाची शपथ आहे तुम्ही मरे यायची म्हसोबाची शपथ कसं काय घालता? पांडुरंगाचं भक्त असून ही अवलादी पांडुरंगाला भेट नाहीत, म्हसोबाला मरे यायला लई भेटे ती. सगळ्या तालुक्याला पत्रिका वाटून सून घरात कुणी आणली? बोला ना, कुणी आणली? म्हणा की मीच आणली. तुम्हाला सून नाही का? असं सामुदायिक बोलतोय, कोणतरी एकाने उत्तर दिलं तरी चालतंय. हो, दन 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 डीजे वाजवून भिंती पडायला लागल्या इचलकरंजीच्या. सून कुणी आणली? वाजून वाजून. होय, 10,000 माणसाला बुंदीचं जेवण गुलाबजामचं जेवण कुणी घातलं? म्हणा की मीच घातलं. बरोबर आहे ना? मग आता एवढं मोठं आमंत्रण देऊन एवढा गाजावाजा करून सून आणली, मग तुम्हाला एका वर्षाने घरातून हाकलून कोण दिलं? आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या सुनन नाही दिलं, तुझ्याच सुनन दिलं ना. जोपाना कारणे काय सुरुवात? नव्हे त्याची कैसे झाले रे खेळया, नाही त्याची दिसू लागले रे. अरूप होते से रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. पुढं आपुलीच आवडी धरून खेळिया, आप नाती व्याले रे. हा नाही, जोपाना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे. आई बापाला वायला ठेवायला कोणी लावलं? पाकिस्तानच्या नव्हते आलं कोण सांगायला? आई बापाला घरातून बाहेर काढायला कोणी लावलं? म्हणा की कोणी? आई 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 आई. 1 मिनटं आई आई म्हणून थांबत नव्हता. आता आईचं नाव बी घेत नाही का? घरात बाई घुसली ना. विषय असा आहे, आपणच आपले शत्रू आहे आणि आपणच आपला मित्र आहे. म्हणून मनाची बेचैनता थांबवायची असेल तर तृष्णेची वसवस थांबवली पाहिजे. हे मेमरे हँग का होतात? अटॅक येतं आहे, BP होतं आहे. हे जसा मोबाईलला कामापेक्षा जास्त ताण पडल्यावर तो मोबाईल काय होतो? हँग होतो ना. मग हा देखील एक काय आहे? मोबाईलच आहे म्हणून हा देखील एक. जेणेकरून आपली मेमरी हँग झाली नाही पाहिजे एवढंच वाढवा. जास्त वाढवलं तर ते तुमच्या मनाच्या बेचैनीतेला कारणीभूत आहे. म्हणून ह्या मनाला तुम्ही कितीही चारा घाला, हे कधीच तृप्त होत नाही. सायकल असते, कस तरी मोटरसायकल मिळते, गप्प बसते काय? त्याला वाटते 4 चाकी पाहिजे. आता 4 चाकी मिळल्यावर गप्प बसते काय? फॉर्च्युनर पाहिजे. आता 55 लाख रुपयाची फॉर्च्युनर दारात आहे आणि एकदा निघालाय प्रवासला, नवरा बायको गप्पा मारी, तिथनं वरून एक डट 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 करीत काय चाललेलं असते? हेलिकॉप्टरची काच खाली करून बघतोय आणि पुन्हा बंद करून म्हणतोय आपल्याला कधी असलं मिळणार. पुन्हा मिळालं. काय मिळालं? जवळनं एक दिशेने विमान निघून गेलो. त्या हेलिकॉप्टर तरी बरं वाटतंय काय? विमान मिळालं. आता विमानाच्या पुढं काय? मरणा की विमान पडतंय. विमानाच्या पुढं दुसरं एक वाहन आहे बघा, चौघाच्या खांद्यावर. राम बोलो भाई. तैसी तृष्णा वाढलिया, मेरूही हातालिया, तरी म्हणे एखादिया दारुणा ओळगू. ज्ञानोबारांनी ओवी घातली. अरे मेरू पर्वत एवढं जरी सोनं तुला मिळालं तर मन कधीच थांबणार नाही मुक्कामाला, बास म्हणणारच नाही.
80,000 बायका होत्या, ते अशा नव्हत्या कलर गाया तो पैसा वापस. आपल्या बायकांनी पावडर लावल्या तर चांगल्या दिसते ती. खरं आहे का खोटं आहे आपलं? मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? मग खरं जर खोटं जर माझं म्हणणं खोटं आहे असं म्हणतात तर ब्युटी पार्लरला महिन्याला 10,000 रुपये का घालवता? आपल्या चांगल्या नाहीत त्याला नटावं लागतं. बरोबर आहे. 80,000 विश्वसुंदरी त्याही लग्नाच्या होत्या सगळ्या. तुकोबारांनी त्याचं वर्णन केलंय. 80 सहस्राजा सुंदरा कामिनी, बिगर पावडर लावता चांगल्या दिसायच्या. माझी मुखरणी मंदोदरी. तृप्ती होती काय? भगवी कपडे घातली आणि शब्द काय वापरला? माय. माय ह्या शब्दाचा हे अपमान केला आणि भगव्या कपड्याचा देखील त्यांनी काय केला? अपमान केला. म्हणून रावणाचं मंदिर भारतात तर नाहीच नाही, श्रीलंकेत सुद्धा कुठं नाही. जे माणसं निषिद्ध कर्मामध्ये रत असतात ना, त्याची पूजा कधीच होत नसते, कधीच होत नसते. तृप्त होता काय? कोटी कोटी घरे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा श्रीमंत होता, परंतु प्रभुरामाच्या बाणाने उडावं लागलं ना त्याला. का? सगळं होतं पण मन बेचैन होतं, मन तृप्त नाही. म्हणून प्रपंचातलं वस्तू मिळणं म्हणजे मन तृप्त होत नाही. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. हे बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल चपळ. बहुत चंचल चपळ. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल चपळ. बहुत चंचल चपळ. मना इतकं चंचल आणि मना इतकं चपळ जगामध्ये दुसरं काहीच नाही. आता इथं मन कीर्तनात आहे. गेलं मुंबईला, गिरगावच्या पटेला गेलं, पाणी पुडी खाऊन पुन्हा कीर्तनात आलं. तुम्ही इथं दरवाजापर्यंत जाऊन या बरं एवढ्या वेळात. येते का जाऊ? मना इतकं चंचल काहीच नाही. आता एक प्रश्नाचं उत्तर देऊ, मधली चाल देऊ. मन बेचैन का असतं? साधा प्रश्न आहे. तर त्याचं कारण आहे, प्रत्येक इंद्रियाच्या बरोबर मनाला धावावं लागतं. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. जोपर्यंत या इंद्रियाला मनाचं सहकार्य भेटत नाही, तोपर्यंत ती इंद्रिय काम करू शकत नाही. एक
एक आपल्या मराठीत एक म्हण आहे, 2 बायका आणि आता ह्याला तर 10 जणांचं बरोबर पळायचं आहे. किती फजित आहे बरं. एकच मन आहे आणि प्रत्येक इंद्रियाबरोबर त्याला काय करायचं आहे, पळायचं आहे. म्हणून प्रकृतीने असा नियम केलेला आहे, म्हणजे भगवंताने असे नियोजन केलेलं आहे, जर तुम्ही प्रत्येक इंद्रियाला विहित विषय सेवन करण्याची सवय लावली तर मनाला ताण बसत नाही. विहित विषय कळते का? डोळ्याने चांगलंच पाहावं, मनाला ताण बसणार नाही. कानाने चांगलंच ऐकावं, मनाला ताण बसणार नाही. जिभेने चांगलं खावं का बोलावं, तर दोन्ही पण चांगलंच खावं चांगलंच बोलावं, मनाला ताण बसणार नाही. आता हे प्रत्येक इंद्रियाला लावून टाका तुम्ही. आणि जर निषिद्ध कर्म जर त्या इंद्रियाने केली तर मनाला ताण येतो. ऐका की आता ते महिला आयोगाची अध्यक्ष, तिला राजीनामा द्यावा लागला. काय नाव तिचं? तुम्ही राजकारणात लय मुरलेली माणसे, उगले गप बसायचं सॉंग घेऊ नका. काय नाव? चाकणकर. आता चाकणकर समजा कशी वागली काय वागली आपल्याला त्याचं काय अजून निष्पन्न झालं नाही, तरी मुख्यमंत्र्याला ताण येतो का नाही बोला. देवेंद्र फडणवीसला त्यांच्या वाईट वागण्याचा वाईट कृत्याचा ताण येतो का नाही बोला. छगन भुजबळमध्ये प्रकरणात अडकला कुठले तरी, त्या मुख्यमंत्र्याला ताण आला का नाही बोला. कॅबिनेटचा कुठलाही मंत्री कसाही वागू द्या त्याचा ताण कोणाला येत असतो? मुख्यमंत्र्याला. तुम्ही म्हणाल हे मध्येच काय घातलं राजकारण. तसं आपल्या सगळ्या इंद्रियाचा मुख्यमंत्री कोण आहे? मनुराजा एक देह पुरी. मनुराजा एक देह पुरी. असे नांद तू त्यासी दोघी नारी. आहे नांद तू त्या दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हावरी गा. त्याने कृपा केली आम्हावरी गा. त्याने कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या देशा. मनवोनी आलो या देशा. मनमोही आलो या देशा. मनमोही आलो या देशा. मनुराजा एक देह पुरी. असे नाद तू त्याची दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हावरी गा. मनुराजा एक देह पुरी. असे नाद त्याची दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हावरी गा. जसं
एखाद्या झिरवळसारख्या कोकाट्यासारख्या मंत्रीने खबडब केलं, त्याचा ताण कोणावर येतो? म्हणा की पुन्हा मुख्यमंत्री. एवढं काय राजकारणाला बेता, करायला भेट नाही आणि तर सांगायला का बेता? येतो ना ताण. कुठल्याही सामान्य एका मंत्र्याने केंद्रातल्या देखील वाईट वागलं तर त्याचा ताण पंतप्रधानावर येत असतो. तसं आपल्या या शरीराचा राजा कोण आहे? मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशा. मनाचं बेचैनतेचं कारण आहे. प्रत्येक इंद्रियाबरोबर त्याला काय करावं लागतं? धावावं लागतं. विषय असा म्हणला, जर त्या इंद्रियाने विहित विषय भोगले तर त्या मनावर एवढा ताण येत नाही, आणि निषिद्ध विषयामध्ये जर ते इंद्रिय रमले तर त्याचा सगळा ताण कुठं येतो? मनावर. म्हणून अधीरा माझ्या मना. मन असं सारखं असं पक्क नसतेच आपलं मन. सैर बहेर म्हणजे असं कमकुवत असते, कमकुवत. कसा असा माणसाने खंबर? पूर्व पश्चिम मारुता, मेरू जैसा पंडूस होता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्येच तुदो. ज्ञानोबाराय सांगतात. वारा आलं की पालापाचोळा उडून जातो, झाडाच्या फांद्यासुद्धा हालून हालून काय ओढतात? मोडतात. पण मेरू पर्वत हालतो का? कितीही झंझावात आला तो जसा खंबीर असतो, तसं पक्क्या मनाची माणसंच देवधर्माने देशाचं काम करू शकतात. राजकारणाचं काम करायला सुद्धा पक्क्या मनाचीच माणसं करू शकतात. बायकोच्या पुढं उठाभाषा काढणाऱ्या माणसाला कुठलंच काम होत नाही, त्यांचं मन ताब्यात नसतं. म्हणून मी सुद्धा आता मन माझ्या ताब्यात घेतो. मला चोपदाराने सांगितलंय, जर 9:30च्या पुढं मधली चाल लावली तुला तर तुला रेल्वे खाली ढकलून दिलं जाईल. त्याच्यामुळं मी सुद्धा माझ्या मनावर ताबा राखतो. गोडाशी मधली चाल, आज्ञा येईपर्यंत, म्हणजे बरोबर 10ला ज्ञानदेव तुकाराम झालं पाहिजे. तुम्हाला जेवढी गडबड आहे, तुम्हाला जेवढी गडबड आहे तेवढी मला पळायची गडबड आहे. दोघंही गडबडीतच आहे. मग कसं आपल्याला शांतता लागणार? आणि मनावर बोलतोय म्हणजे हे सुद्धा माझं नाटकच आहे. नाही अधीरा माझ्या मना, ऐक मात तुकारे दुश्चित निरंतर. करात्रंदिवस काय शब्द आहे तिथं? तुकारे दुश्चित निरंतर, हेची चिंता काय खावे म्हणवोनी, भले तुझं होणी पक्षीराज. गोडाशी मधली चाल. राहिलेल्या 10 मिनिटामध्ये आपण विषय पूर्ण करू. बोला. अधीरा माझ्या मना, ऐके एक मात. अधीरा माझ्या मना, ऐके एक मात. म्हणा सगळे, म्हणा. अधीरा माझ्या मना, ऐके एक मात. 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 तुकारे दुष्यंत निरंतर,
भावे मानवोनी हेची चिंता काय भावे मानवोनी हे चिंता काय भावे मनवोनी 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 भले तुझं होनी पक्षीराज भले तुझं होनी पक्षीराज भले तुझं होणे पक्षीराज भले तुझं होणे पक्षीराज भले तुझं होनी पक्षीराज भले तुझं होनी पक्षीराज भले तुझं होणे पक्षीराज भले तुझं होणे पक्षीराज हेची चिंता काय भावे मानवोनी 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 हेची चिंता काय खावे 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 मानवोनी गोपार कुमाई 2 मिनिटं टाळे वाजवा सगळे मोठ्याने टाळे वाजवा तोंडाने मोठ्याने म्हणा जय जय गोपार कुमाई म्हणा सगळे म्हणा जय जय गोपार कुमाई इकडं आता बरोबर आलं जय विठोबार टाळी वाजवा बाहेर बसलेले तोंडाने म्हणा बघू तुमच्याकडे व्हिडिओ कॅमेरा आहे कुणी कुणी लबाड केली ते कळतंय जय जय विठोबार तोंडाने उच्चार बोला जय जय विठोबार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार मागवण नका बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय गोपा
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुम्हाला काय बसणार आमच्या पोटाचा भाता झाला. अधीरा माझ्या मना ऐक एक मात तुकारे दुश्चित निरंतर. आता खरं सांगायचं, 1-2 मिनटं आपण भजन केलं, आपलं मन इकडे तिकडे गेलं का? ज्याचं गेलं असेल त्यांनी पाकिस्तानात जाऊन मुक्काम करायचं, इथं नाही करायचं. मी सुद्धा भजन बंद करणार होतो, पण माझा शिंबूड वावरा ना मला दाखवत नाही. लय आता आलंय आत. रोज 3-3 कार्यक्रम करायचे, 1000 जागेवरचं पाणी प्यायचं. बरं, वर्षातून एकच सप्ताह असतो बजरंग महाराज. प्रत्येक गावाला वाटतं यावं. शशिकांत महाराजाला म्हणलं आता एवढं वर्ष कॅन्सल. नाही 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 म्हणजे तसलं चालायचं नाही, यावंच लागतंय. आणि इथं आल्यानंतर तुमच्यासारख्या सगळ्या सज्जन, तुम्ही दोघं सख्ख भाऊ आहे काय? काळू कोणचा आणि बाळू कोणचा आहे? हां, तुमचा पटका ऐकला काय? हां, मी जरा म्हणजे गपलच झाली मला. इकडलं इकडं कसं काय गेला. ऐका, या निमित्ताने आपल्या गुरु घराण्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीचं दर्शन होतं. एवढाच भाव आमच्या अंतकरणात आहे. आपल्या फडावचा कुठलाही कीर्तनकार पैशासाठी फिरत नाही, लक्षात घ्या. जर एखादा पैशासाठी तुम्हाला भांडला तर मालकाने सक्त ताकीद गेली, त्याला टिरीवर लाथ देऊन हाकलून दिलं जाईल. फक्त आम्हाला ज्ञानोबा तुकोबाऱ्याचा धर्म जसा आहे तसा जागवायचा आहे. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पढळ. धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. फक्त पांडुरंगाचा धर्म, पवित्र आचरणाचा समाज, निर्व्यसनी समाज, धर्मावर, देवावर, देशावर, आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रेम करणारा समाज निर्माण व्हावा, एवढाच उद्देश आहे वारकरी संप्रदायाचा. वारकरी संप्रदायाला कुठला पोपोगंडा किंवा मोठेपणा समाजात मिरवायचा नाही. फक्त माझा समाज सुखी आणि शांत असावा. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजिजो आदिपुरखी. जेवढे वारकरी संप्रदायाचे प्रचारक, धर्मप्रचारक आहेत ना, ह्याच्यासाठीच रात्रंदिवस पाळतात महाराज. त्यांचा दुसरा कुठलाही उद्देश नाही. एवढी वयोवृद्ध माणसं जर 85-90 वर्षामध्ये सेवा करीत असतील तर आम्ही तर अजून 58मध्ये. आम्हाला लाज वाटली पाहिजे ना आळस करायला. एवढी 80-85 वर्षाची माणसं. ज्यावेळेला मी पहिल्यांदा अर्ध्या चड्डीवर आलो ना, त्यावेळेला पहिलं कीर्तन मी वाड्यात यांचं महाराजांचं ऐकलं. तेव्हापासून आहेतच महाराज ते. जसे आहेत तसेच आहेत. काय खात्यात काय की. बाप्पावर लय प्रेम, दादांच्यावर, बाप्पांच्यावर.
ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये सगळा हिशोब बाप्पांनी दादांनी महाराजांच्याकडे दिलता आणि यांच्याबरोबर आम्ही 25 वर्ष वाऱ्या केलेले माणसं आहे. त्यामुळं सगळं आम्हाला इथले वास्कर फाडाचं जे बीजारोपण झालं ना यांच्याकडनं झालेलं आहे. आज दादा गेले, बाप्पा गेले, परंतु कुठल्याही केसा इतक्या नियमात बदल न करता हा या भागामध्ये परमार्थ चालवणारी व्यक्ती एकमेव एवढी, बाकीची भेसळ करतात. माझा आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे. 80% कीर्तनकार नियमाच्या विरोधात वागतात. आपल्या फडावरचे इथले इचलकरंजीचे. जर कोणाला साक्ष पाहिजे असेल तर बाप दाखवून तर श्राद्ध घाल, या वृत्तीचा माणूस आहे मी. तुम्ही किती पाण्यात आहे हे मला नक्की माहिती आहे. पतिव्रतेने आपल्या पतीच्या घरचा मोठेपणा सांगावं, माहेरचं नाही सांगावं. तसं शिष्याने आपल्या गुरु घराण्याचा मोठेपणा सांगावं. दुसरीकडलं नाही इथं आणून, बाजारातलं इथं आणून मांडावं. आईची न बाईची गाणी ऐकणारी, अन्न मानणारी कीर्तन तुम्ही ठेवता, तुम्ही काय मोठेपणा सांगता बाकीचं. या व्यासपीठावर फक्त संत वचन सांगायची, गाणी म्हणण्यासाठी न भावगीतं म्हणण्यासाठी हे व्यासपीठ नाही. आणि जर जो कोण तसं करत असेल त्याचं उद्ध्वस्त जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. जो आपल्या गुरु घराण्याच्या विरोधात वागत असेल त्याचं परमार्थ मातीत गेलं आणि त्याचं जीवनही उद्ध्वस्त होणार. कुणी 300 वर्षामध्ये या परंपरेने राजे गेले, रजवाडे गेले, आदिलशाही गेली, निजामशाही गेली, मोगलशाही गेली, पक्षाचं उलट पालत झालं. कितीही कुणी दबाव आणला तर केसा इतका सुद्धा बदल केला नाही तुकोबारांच्या नियमामध्ये. 300 वर्ष तुकोबाराचा विना झणकारत ठेवतात महाराज. 11 पिढ्या त्यांच्या खापल्यानं. आपण कालचे दिवटे कोण आलो कीर्तनकार, मालकाला काय कळत नाही म्हणणारे. का बोलावं लागतं? आम्ही फक्त कीर्तन करत नाही, आम्हाला धर्म जपायचा आहे. धर्म रक्षावयासाठी करण्यासाठी आमासी. लोक मान्य लागले की पाय दाबून घ्यायला लाज वाटत नाही आपल्याला. गुरूंना नाव ठेवतो तिकडं स्वतःची महाराज की आम्ही मिरवतोय. कुणी असेल ते जहागीरदार, आम्हाला काय देणं घेणं नाही. आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो. आज आम्हाला इथं काही या मंदिरासाठी कार्य करणारी माणसं आपल्यापासून अदृश्य झालेली आहेत, बरीच आहेत. पैकी आमचे गुंडा महाराज गावडे, ज्यांचा या क्षेत्रामध्ये अभ्यास होता, असे परवा गेलेले हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्रीकांत आजबे, विटेकरी गेले, बुगुड गेले, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फडाची चोपदार म्हणून काय केली, सेवा केली. गलगल आहे का काय? गोड बोले. हो, असे बरीच माणसं, एक 10-20 माणसं या मंडळातली काय झालीत महाराज आपल्या नजरेच्या आड दिले. कधी बी लक्षात घ्या, या माणसांनी या एवढ्या मोठ्या कार्यासाठी काहीतरी योगदान दिलं आहे. आज जर आमचे गुंडा महाराज असते तर ह्या त्रिदेवाने अनेक ह्या मंदिरामध्ये अजून काहीतरी केली असती सुधारणा. आणि एक आहे काय मंडळाचं पुण्य असेल, जे जे संकल्प हे मंडळ करतंय ते बघून तर पूर्णच करतोय. सत्य संकल्पाचा दाताना. त्या शिक्षकांच्या मनात आलं तिथल्यासारखं इथंही असावं काय आजान वृक्ष. मी म्हणलं येत नसतं बाबा. नाही म्हणले प्रयत्न तर करतो. दादांना फोन लावला. दादा म्हणले लाव. आता इथं आळंदीमध्ये जसं आजान वृक्षाचं बन आहे तिथं इथं बन आहे महाराज. आळंदीमध्ये जसं मंदिराचं शिखर आहे तसंच शिखर इथं आहे. मगाशी त्या गायी बघितल्या महाराज, लाज वाटली. आम्ही शेतकरी असून सुद्धा एवढ्या सुंदर गायी आम्हाला पाळणं होय ना. ही भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती जोपण्याचा हा कार्यक्रम आहे दादांनो. उद्या आपल्या भारताचा तिरंगा आणि हिंदुत्वाचा भगवा जर सन्मानाने फडफडत ठेवायचा असेल तर हे कार्यक्रम 8 तासाने आणि जोमदार झालेच पाहिजेत.
म्हणून आमच्याकडं भीक मागत फिरणाऱ्याकडं यादीत धरायचं नाही आम्हाला. खबरदार आमच्याकडं त्या नजरेने तुम्ही बघितलं तर. आता ह्या महिन्यात मी 56 कीर्तन आणि 14 प्रवचन करतोय. रात्रंदिवस झोप नाही मला. आम्हाला वर्षातनं 550 कीर्तन करतो दादांच्या कृपा आशीर्वादाने. रानू मालकाने जिकडं जाईल ते पळा म्हणून तिकडं आम्ही जगू, आम्ही धनुमामा हे सगळे कीर्तनकार रात्रंदिवस पळतात. आणि तुम्ही म्हणताय गुरूंना काय कळत नाही, त्यांना काय त्यांचं मर्यादितच आहे. मूर्खांनो, 6 राज्यामध्ये त्यांचा वेल कुठं पोचलाय आणि त्यांची त्यांनाच माहीत नाही. तुम्ही इचलकरंजी पुरतं मर्यादित धरता काय त्यांना? विश्वाला गवसणी घालणारा फड आहे हा. आनंदाचे आवारू मांडू जगा. तुम्ही त्यांना माणूस म्हणून बघू नका. संत नवती जगा मानसा त्या सारिखे. चोपदार परवानगी दिली का हो तुम्ही? तिकडं बघा, त्यांच्याकडे बघा. मला काय वाटतं माहिती का, नेहमी कीर्तन ताज्यामध्ये बंद पडा. शिळं पडून बंद पडण्यात काय अर्थ नाही. तुमचं काय मत आहे? बरोबर. स्वयंपाक ताजा असावं का शिळा? ताजा म्हणजे गरम गरम तव्यातलं ताटात. मग बघा किती असते मजा. उग ती दाताला चावानं शिळ. तसं कीर्तन सुद्धा कसं बंद पडावं? कीर्तन कसं शिळ्यात बंद पडावं का ताज्यात? उग तिकडं सगळी जांभळ्या द्यायला आणि ही चराटाला चराट लावून काय उपयोग नाही. आपल्या कीर्तनाची मर्यादा आहे 2 तास. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशा 5 तास. आणि ते देवाचं धडांग असते रात्रभर गोंधळ. मर्यादा कशाला केलं होय? मर्यादेचे उल्लंघन म्हणजे अपघाताशी आमंत्रण. आजचा विषय काय होता? मनाची बेचैनता कशाने वाढते आणि कशाने कमी होते, एवढाच विषय होता ना. अधीरा माझ्या मना ऐक एक मात, तुकारे दुश्चित रात्रंदिवस किंवा निरंतर. हेची चिंता काय खावे म्हणून. कारण गीताशास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. आपल्या बंधनाला आणि मुक्तीला कारण काय? मन. आपुलेची मन करी आपणा बंधन, असं एक विश्वव्यापी माया या अभंगातलं 3रं कडवं आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. आपुलेची मन करी आपणा बंधन. आपल्या मुक्तीला आणि बंधनाला कारणीभूत आपलं मन आहे. म्हणून नेहमी मन प्रसन्न ठेवा. मन करारे प्रसन्न. सर नेहमी जरा थोडं ताजराजन हसत जा की हसत जा. थोडी येली गोरीन तैसा दिशे तोंडावरी, असं का असतं? नेहमी हसायचं. नेहमी जरी सुनाने चहा दिला नाही तरी बोंबलत फिरायचं नाही सगळ्या गल्लीत सांगत. उलटं म्हणायचं, माझ्या सुनेसारखी सून अख्ख्या इचलकरंजीत तर नाहीच नाही, पण सांगली कोणता जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा नाही. उगं सांगत राहा तुम्ही. बघा 3ऱ्या दिवशी तुम्हाला नेस कॉपी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर बोंबलत बसलं नाही, माझी काय व्यसन, मला चहा देत नाही, हेंद्रे शुगर झाली, कशाला चहा पाहिजे? डॉक्टरने सांगितलंय 250च्या पुढं शुगर जातील. पुन्हा चहासाठी आणि सगळ्या इचलकरंजीमध्ये डपडं वाजून फिरते सुनेच्या विरोधात. खबरदार सासवानं सुनाची तक्रार जर कोणी सांगितले तर. ते म्हातारे बघायला लागल्या रागारी माझ्या. सुंदर जगायला काहीच लागत नाही म्हणा ना. काय सांगावं, माझ्या लेकीपेक्षा माझी सून मला चांगली दिसते. आणि सुनेने म्हणावं, माझ्या आईने काय प्रेम करावं, आईने काय प्रेम करावं तर माझ्या सासूने करावं. काय घराचं आनंद आहे महाराज, त्या घरात आनंद आहे महाराज. आनंदाने जगायला काहीच लागत नाही. फक्त स्वतःचा अहंकार थोडा बाजूला ठेवा.
आणि मन मोकळं करा, मन मोकळं करा. करणार ना? तुम्हाला आता शपथ घालायला शिल्लकच देव राहिला नाही. या 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 या, उशीर नको. माझं मन तुमच्याकडे चाललंय. का राहिलाय स्वयंपाक अजून? असं होय. बरं बरं बरं. मन करा रे प्रसन्न. ऐका, जरा थोडं मोकळं राहत जा. कारण सांगू का, सारखं असं मारक्या मशिवनी सारखं एकामेकावर तुंबून कसं राहतं. आता जसं कीर्तनात खळखळून तुम्ही हसला ना, तसा 24 तासात निदान 8 तास तरी तुमचं हसण्यात गेलं पाहिजे. रामदेव बाबांनी तुम्हाला सांगावं लागतं हसा हसा. त्यांनी सांगायचं तुम्ही हसायचं, म्हणजे असलं काय डुप्लिकेट पण आहे. थोडं प्रसन्न राहत जा, प्रसन्न राहत जा. ऐका, तुम्ही जर मन मोकळं केलं ना, 3000 रुपये महिना जरी आला तर तुमचा प्रपंच भागेल. आणि तुम्ही जर मन संकुचित केलं, 3 लाख रुपये महिन्याचं पॅकेज असलं तरी तुम्हाला पुरणार नाही. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे चलबिचल होणारं मन जरा पक्क करा. 10:30 वाजेपर्यंत सुटत नव्हतं बघा, मी जर बोलत नव्हतो. मंदिरामध्ये गेल्यानंतर 3 गोष्टी असतात. एक, घंटी असते ना, दारात कासव असतं, आणि त्या मंदिराच्या त्या आपल्या आराध्याच्या समोर दिवा लावलेला असतो. हे सगळी साधनं आहेत ना, मन एकाग्र करणारी साधनं आहेत. घंटी वाजवली की विखुरलेलं, सगळ्या विषयामध्ये विखुरलेलं मन त्या घंटीच्या नादात काय होतं? शांत होतं. दिव्याच्या ज्योतीकडे जर 2 मिनटं बघत राहिलं ना, असं डोक्यामध्ये जे अनेक विषय आहेत ते सगळे निघून जातात, आणि एका त्या ज्योतीकडे काय होतं? लक्ष लागतं. कासव ज्याप्रमाणे प्रसंग पडल्यानंतर आपला अवयव पसरतोही, आणि प्रसंग पडला तर तो काय करतो? आवरतो. म्हणून कासवाचं प्रतीक आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादा विषय उपभोगता त्यावेळेला तुमची इंद्रिय त्या विषयामध्ये रममाण होऊ द्या, परंतु इतर वेळेला ती इंद्रिय आपल्याला काय केली पाहिजेत? तुम्ही तंबाखू खाता, इथं बसलेली माणसं 50% लोक तंबाखू खातात असं मी गृहीत धरतो. का जास्त आहेत? तुम्ही नाही म्हणला तर मला चेहरा, कोण तंबाखू खातो, कोण गांजा आवडतो, कोण दारू पितो, कोण मिसरी लावतं तंबाखूची, बायांचं, सगळ्याचं चेहरा मला अभ्यास आहे. फक्त मला इथनं निघून जायचं असतं म्हणून तुमचं सांगत नाही मी उघड सगळं, नाही तर माझी होईल अशोक खरासारखी गत. पुन्हा तुमचं सगळं जर उघडं सांगायला लागलो तर. ऐका, आपल्याला कुठलं तरी व्यसन आहे. तुम्ही आता कीर्तनापुरतं तरी ते आवरलं का नाही? आवरलं का नाही? गुटखा खाणाऱ्याला गुटख्याची तलब झाली पण पुडीकडे हात गेला नाही. तंबाखू खाणाऱ्याला चुन्याची तलब झाली पण त्या चुन्याच्या पुडीकडं ह्याच्याकडे हात गेला नाही. हा जो संयम शक्ती ना, संयम शक्ती प्रत्येकाला भगवंताने संयम शक्ती दिलेली आहे. जर आपल्या जिबीमुळं 11 माणसाचं कुटुंब वळवंटात पडत असेल, तुझ्या एका दारूमुळं सगळ्या कुळाची आबरू जर इचलकरंजीच्या प्रवेशद्वाराला बांधत असेल, तर तुझ्याकडे जर भगवंताने संयम शक्ती दिली असेल तर जीभ आवरावं लागेल का नाही? बोला. जीभ आवरणं म्हणजेच मन आवरणं, कान आवरणं म्हणजेच मन आवरणं, डोळा आवरणं म्हणजेच मन आवरणं. बस करतो हो. म्हणून त्या मनाला कितीही व्यवहारातलं पुरवलं तरी हेची चिंता काय खावे म्हणवोनी भले तुझविन पक्षीराज. उदाहरण दिलंय ते चातक पक्षी बघा किती नियमाने वागतंय. कुठल्याही पाण्यामध्ये भरले समुद्र सरिता चहूकडे, ती ओवी मागाशी सांगताना राहिली महाराज. भरिले समुद्र सरिता चहूकडे परी बापियाशी कोरडे मेघोनी थेंबुटा पडे तै पाणी की तया. पाण्याच्या तहानेने असा व्याकुळ होऊन मरेल, पण पृथ्वीवर पडलेल्या पाण्यामध्ये तो काय करत नाही. मग सांगा
त्याच्या अनन्यतेसाठी कधी कधी उन्हाळ्यात पाऊस पडतो का नाही? मग आपण का काळजी करायची? अमक्याचा 5 कोटी रुपये बॅलन्स आणि माझा 2 लाख रुपये, झालं चिंता सुरू. ते पक्षी भले तुझं विण पक्षी राज, ती उद्याचा विचार करत नाहीत, तरी त्यांना बीपीची गोळी नाही. तरी जर्शी गाय इतक्या खात्यात त्यांना आयतं मिळतं का नाही? 2 टाईम आंघोळ कोण करतंय? कोणच करत नाही. बघा तुम्ही 1 नंबरच्या जर्शी त्याला दिवसातून 2 टाईम आंघोळ मिळते का नाही मनाने? ती चिंता करतात का? चिंता नाही केलं तर त्यांचं पोट भरत नाही का? मग एवढं 15 कारखाना झालं तरी आणखी बारकं तोंड कशामुळं? म्हणून तुका म्हणे जळी वनी जीव एक, तयापाशी लेख काय असे. त्यांच्याकडे कुठं हिशोब आहे महाराज? जमा खर्च कुठं आहे त्यांच्याकडं? मार्च एंड कुठं आहे त्यांच्याकडं? ते काय उपाशी राहतात का? त्यांना रोग होतात का? बिनधास्त असतात महाराज. का? त्यांचं मन बेचैन नाही, त्याच्यामुळे त्यांना चिंता नाही. आणि ज्याला चिंता नाही त्याला कशाचीच भीती नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी, नाचतचे तुका म्हणे जळी वनी जीव एक, तयापाशी लेख काय असे. हेची चिंता काय खावे म्हणवोनी, भले तुझ होनी पक्षीरा. श्रीगुरु बाप्पांच्या फडातर्फे आणि श्रीगुरु विवेकानंद भास्कर महाराज दादा यांच्या कृपाशीर्वादाने, श्रीगुरु रानू मालकाचाराव मालकांच्या प्रेरणेने आणि आमचे हरिभक्तीपरायण सदाशिव महाराज उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या संपूर्ण भाविकांच्या अथक प्रयत्नातून 14व्या वर्षी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्या सप्ताहातील आजची नक्की मोजा 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा भगवती चेने सद्गुरू आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आली. यथामती यथा अवकाश दादांच्या कृपाशीर्वादाने 1-2 तास काही चर्चा करण्याचा योग आला. याच्यातील जे बरोबर आहे ते दादांचं आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे. जे तुम्हाला बरोबर वाटलं तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह करून न्या, आणि जे तुम्हाला चुकीचं वाटलं इथंची इथं डिलीट करा, नाही तर तुमच्याकडे बघतोच. अजिबात तिकडं कोणाला सांगायचं नाही हे महाराज चांगलं बोललो रामकं नाही बोलायला पाहिजे होतं. अजिबात ते डिलीट लगेच करून टाका. तुम्हाला मोबाईलमध्ये जे नको आहे ते तुम्ही डिलीट करता का नाही बोला, तसं या कीर्तनातला आत्ताची आता आरती सुरू व्हायच्या आत चालतानाच डिलीट करून टाका. बस करतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले, येत माझे उरले पाईक पण म्हणून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनोत असे म्हणा. तुका म्हणे जळी वनी जीव एक, तुका म्हणे जळी वनी जीव एक. सगळे म्हणा. तुका म्हणे जळी वनी जीव एक, जळी तुका म्हणे जळी वनी जीव एक, 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 तुका म्हणे जळी वनी जीव एक. तयापाशी लेख कायची, तयापाशी लेख कायची, तयापाशी लेख कायचे. त्याची चिंता काय खावे म्हणून, त्याची चिंता काय खावे म्हणून चिंता काय खावे म्हणून, तयापाशी लेख काय असे. म्हणा सगळे. तयापाशी काय असे, तयापाशी लेख काय असे. ह्याची चिंता काय खावे मानवो.
तुझ हुनी